नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलं. सगळ्यात मोठा फटका बसला तो मराठवाड्याला, पण विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र हे सगळे भाग पावसाच्या तडाख्यातून वाचू शकले नाहीत. लाखो शेतकऱ्यांचं खरीप पूर्ण नष्ट झालं, संसार देशोधडीला लागले. सरकारनं मग पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 32,000 कोटी रुपयांचं एक पॅकेज घोषित केलं. पॅकेजची घोषणा झाल्यापासूनच त्यातल्या निकषांवरून विरोधकांनी टीका केली. दिवाळीपूर्वी पॅकेज पोहोचेल अशी घोषणा सरकारनं केली. 3 महिने उलटलेत, दिवाळी कधीच होऊन गेलीये आणि हिवाळी अधिवेशनातला कळीचा मुद्दा ठरलाय शेतकऱ्यांचं तेच पॅकेज. 32,000 कोटींपैकी शेतकऱ्यांपर्यंत फक्त 14,000 कोटीच अजूनपर्यंत पोहोचलेत. हा आकडा सरकारनं दिलाय. दिवाळीपूर्वी पोहोचणारं पॅकेज अजून निम्मही वितरित झालेलं नाहीये. 5 लाख शेतकऱ्यांच्या हक्काच्या मदतीचे 355 कोटी अजून सरकारी खात्यांमध्येच अडकलेत. का? कारण या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली नाहीये. केंद्र सरकारकडून मिळणारी मदत किती येईल, कधी येईल अंदाजच नाहीये. का? कारण केंद्राचं कृषी खातं संसदेमध्ये सांगतंय की महाराष्ट्रानं मदतीचा प्रस्तावच पाठवला नाही आणि गदारोळ झाला की म्हणतं प्रस्ताव आला होता, आमची चूक झाली. आता हा सगळा गोंधळ कमी होता म्हणून की काय, आता मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये शेतकऱ्यांना महाराष्ट्रभरातून, देशभरातून मदत म्हणून जी रक्कम जमा झाली होती तीही रक्कम सरकारनं शेतकऱ्यांना दिली नाही असा आरोप केला जातोय. पूर आल्यानंतर लगेचच ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये तब्बल 1 अब्ज रुपये जमा झाले होते, 106 कोटी. पण त्याच ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांना 106 कोटींपैकी किती रुपये दिले गेले? 75,000 रुपये. माहितीच्या अधिकारात सरकारनंच दिलेली माहिती आहे. आज सकाळी ही माहिती उघड झाली, गदारोळ सुरू झाला आणि मग ही माहितीच चुकीची आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ज्या पॅकेजला, ज्या मदतीला सगळ्यात मोठी मदत असं संबोधून सरकारचे मंत्री आपली पाठ थोपटून घेत आहेत, त्याच मदतीच्या बाबतीतला हा इतका गोंधळ सरकार का निस्तरू शकत नाही, हा आजचा कळीचा सवाल आहे. याच संदर्भात बोलायचंय, पण त्या अगोदर बघूयात आज दिवसभरामध्ये या मुद्द्यावर विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये नेमकं काय काय झालं याबाबतचा रिपोर्ट. नागपूरमध्ये सुरू असलेलं हिवाळी अधिवेशन चांगलंच वादळी ठरते. सप्टेंबर महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली, ज्यामध्ये लाखो शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. त्याची भरपाई म्हणून सरकारनं 31,000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. पण या भरपाईचं वितरण नीट होत नाहीये. अनेक शेतकरी अजूनही भरपाईपासून वंचित आहेत असा आरोप विरोधक करतायत. पिकं तर सोडून गेलीच, पण अनेक ठिकाणी माझ्यासोबत आपण देखील होतात, शेत जमीनच वाहून गेलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक भलं मोठं पॅकेज असा एक गोंडस शब्द देऊन एक रक्कम घोषित केली. त्या पॅकेजचं पुढे काय झालं, त्या पॅकेजचं पण ठिबक सिंचन झालंय हे कळायला काय मार्ग नाहीये. आता ठाकरेंनी सरकारवर आरोप केल्यावर एकनाथ शिंदेंनीही उत्तर दिलं. डायरेक्ट खात्यात पैसे गेलेले आहेत. आता सांगा मला की शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही ही ओरड आणि हा खोटारडेपणा त्यांचा आता लपून राहिलेला नाही. दुसरीकडे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही गंभीर आरोप केला. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून ऑक्टोबर महिन्यात फक्त 75,000 रुपये वितरित केले असं माहितीच्या अधिकारातून उत्तर दानवेंना मिळालं. हे उत्तर दानवेंनी एक्सवर पोस्ट केले. देवेंद्र फडणवीस हे दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख ठरले. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ऑक्टोबर महिन्यात अब्जावधी रुपये पाठवले, पण राज्याच्या प्रमुखांनी खर्च केले 75,000 रुपये. हा पैसा अडचणीतील लोकांना मदत देण्यासाठी आहे. सरकारला बहुधा हा त्यांच्या उद्योजक मित्रांनी दिलेला इलेक्शन फंड वाटतो आहे का? मुख्यमंत्र्यांनी दानवेंना एक्सवरच तपशीलवार उत्तर दिलं. श्री अंबादास दानवेजी, एकट्या ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देऊन निव्वळ गैरसमज निर्माण होतात. याशिवाय ही माहिती सुद्धा चुकीची आहे. अशी चुकीची माहिती का देण्यात आली याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या काळात वितरित झालेली मदत
61,51,698,000 रुपये इतकी आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दैनंदिन पातळीवर खर्च होतो, त्यामुळं दररोज या खर्चाची रक्कमही वाढत असते. त्यामुळं फक्त एका महिन्याची माहिती सांगून कोणताही निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल. शिवाय शेतकऱ्यांना केवळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनच मदत दिली जाते असं नाही, तर मदत आणि पुनर्वसन विभागासह वेगवेगळ्या खात्यांकडून सुद्धा मदत दिली जाते. आतापर्यंत विशेष पॅकेजमधून 14,000 कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे आणि अजूनही ही प्रक्रिया सुरूच असल्यानं त्यातही सातत्यानं वाढ होते. एकूणच शेतकऱ्यांना मिळणारी मदत हा मुद्दा हिवाळी अधिवेशनामध्ये पुढेही तापत राहणार हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके. कपिलजी नमस्कार. शेतकरी नेते माणिक कदम आपल्यासोबत आहेत. माणिक सर नमस्कार. 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 आणि काही वेळातच भाजपचे प्रवक्ते प्रकाश गाडे आपल्यासोबत असतील. गाडे सर थ्रू झाले आहेत का? हो आलो. नमस्कार. 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 बरं गाडे सर, आज तो जबाबदारी सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी म्हणून तुमची सगळ्यात जास्त आहे, कारण प्रचंड आरोप होत आहेत सरकारवर. आणि यातला सगळ्यात गंभीर आरोप काय आहे तर शेतकऱ्यांसाठी जी मदत आलेली आहे ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. घोषित केलेलं पॅकेज आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. सरकार म्हणतं दिवाळीच्या आधी मदत पोहोचेल, 3 महिने होऊन गेले, अर्धी मदत पोहोचलेली नाहीये. का विलंब होतोय हा सगळा? म्हणजे एकीकडे सांगायचं आम्ही मदत दिली, दुसरीकडे मदत पोहोचतच नाहीये. इतका विलंब का होतोय? एक लक्षात घ्या की सरकारने जी मदत घोषित केलेली आहे 14,000 कोटी जवळपास शेतकऱ्यांना आजपर्यंत आपण वाटप केलेलं आहे. काही मदत ऑक्टोबर महिन्यात मिळाली, ताबडतोब 8 दिवसाच्या आतमध्ये आपण मदत केलेली आहे SDRFच्या माध्यमातून. त्यानंतर ज्या ठिकाणी जीवितहानी झालेली होती त्या ठिकाणी कलेक्टरच्या मार्फत मदत पोहोचलेली आहे. आणि एकूण आजच्या तारखेपर्यंत जवळपास 14,000 कोटीची शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. त्याच्यामध्ये 10,000 कोटीचा जो रब्बी पिकाचा जो विशेष पॅकेज होता ते देखील आपण वाटप करण्यात आलेला आहे, वाटप केलेलं आहे. आता जी मदत शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना शिल्लक जी राहिली आहे, ज्यांचे काही त्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आहेत, काही शेतकऱ्यांची KYC झालेली नाहीये, त्यामुळे काही मदत जी आहे ती आता पाईपलाईन मध्ये आहे. तेही ती प्रोसेस चालूच आहे. ही कुठेही मदतीची प्रक्रिया आहे थांबलेली नाहीये, पूर्णपणे मदत मिळत आहे. 14,000 कोटी आपण ऑलरेडी दिलेले आहोत. पण तुम्ही 14,000 कोटीचा आकडा सांगताय, मदत आहे 32,000 कोटींची. 14,000 कोटी हे 50% पण होत नाही. आणि जे तुम्ही म्हणताय तांत्रिक कारणामुळे ते फक्त 355 कोटी आहेत. म्हणजे तो काही आकडा खूपच मोठा आहे असं नाही. शेतकऱ्यांचा विचार करता त्यांच्यासाठी हा आकडा खूप मोठा आहे, ती संवेदनशीलता ठेवतोय आपण. पण तरीही 32,000 कोटींच्या तुलनेत 355 कोटीच आहेत की जे शेतकऱ्यांना तांत्रिक गोष्टींमुळे मिळू शकलेले नाहीये. 14,000 कोटी रुपये 50% पेक्षा कमी आहेत. मग आपण कसं म्हणायचं की मदतीचं वाटप गतिमान पद्धतीनं सुरू आहे म्हणून? एक लक्षात घ्या की ही जी प्रक्रिया आहे, काही नुकसान झालेल्या शेतीमध्ये त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. कुणाचे पीक नुकसान झालंय, कुणाची जमीन खरडून गेलेली आहे, कुणाच्या शेतामध्ये पूर्ण नदी नाले तयार देखील झालेले आहेत. अशा पद्धतीची ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांची नुकसान झालेलं आहे. त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळण्यासाठी पंचनामे आपण युद्ध पातळीवरती पंचनामे तयार करून शेतकऱ्यांना जेवढे होईल तेवढे शक्यतो लवकरात लवकर मदत करून देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि येणाऱ्या विदिन 10-15 दिवसामध्ये ही जे काही आकडे तुम्ही सांगताय एवढे शिल्लक आहेत, 50% नाहीत, ते देखील येणाऱ्या 10 ते 15 दिवसामध्ये पूर्ण होतील. कारण का ज्यांचे KYC पूर्ण झाले नाहीत त्यांना तर आपण तिथं त्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाहीये. आपण दिवाळीच्या पूर्वी बघा आजपर्यंत शेतकऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत आणि एवढ्या जलद गतीने मदत कुठल्याही याला मिळालेली नाहीये, कुठल्याही सरकारने दिलेली नाहीये, ती आपण दिलेली आहे. मुद्दा राहिला तुम्ही जसं म्हणालात की शेतकऱ्यांना एवढी शिल्लक राहिलेली आहे. एक लक्षात घ्या, ज्या शेतकऱ्यांचे पिकं वाहून गेलेले आहेत, ज्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत, मदतीचे प्रकार आहेत. ज्या मदतीत बघा ज्यांची जमीन खरडून गेली त्याचं पीक देखील वाहून गेलेलं आहे. जे पीक वाहून गेलंय त्या पीक वाहून गेल्याची मदत सरकारने ऑलरेडी आपण दिलेली आहे. ज्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यांनाही ती मदत मिळणार आहे. थोडंसं अवधी लागतोय, मान्य आहे, पण ती पूर्णपणे मदत मिळणार आहे. बरं, 10-15 दिवसात मदत मिळणार आहे असं म्हणणं आहे कपिलजी त्यांचं. मिळेल का 10-15 दिवसात? वाटतंय का?
मुळात महायुती सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांसाठी 32,000 कोटी रुपयांचं पॅकेज हे 7 ऑक्टोबर 2025 ला जाहीर केलं होतं आणि त्या दिवसच्या सगळ्या चर्चांमध्ये प्रत्येक चॅनलवरती आम्ही ठामपणे सांगितलं होतं की मला की त्यांचा हे आवाज येत नाही. हा टेक्निकल टीम प्लीज बघा हे यांच्यापर्यंत panel- प्रकाशजींपर्यंत आवाज का नाही जात? येतोय का आवाज? नाही हो, नाही येतोय. प्रकाशजींपर्यंत तुमचा जात हा. नाही. प्रकाशजी येतोय आता? हो, येतो. चल. महायुती सरकारनं 32,000 कोटी रुपयांचं पॅकेज हे 7 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर केलं होतं आणि त्या दिवशी आम्ही सगळ्या चॅनलवरती ठामपणे विश्वासानं सांगितलं होतं की हे पॅकेज फसवा आहे, हे शेतकऱ्यांना मदत करणारं नाही. परंतु त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे सगळे मंत्री, आमदार, त्यांचे प्रवक्ते गळा फाळून फाळून सांगत होते की नाही, आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार आहोत, आम्हीच शेतकऱ्यांचे कैवारी आहोत. पण कविताजी, वस्तुस्थिती आज 2 महिने उलटून गेल्यावर सुद्धा 32,000 कोटी रुपयातले अर्धे पैसे सुद्धा पोहोचलेले नाहीत. 50% कमी म्हणजे 14,000 कोटी रुपये वितरित केल्याचं सरकार सांगते आहे. मुळात शेतकऱ्यांची अवस्था आता प्रकाशजींचं मी ऐकत होतो, त्यांनी सांगितलं की आम्ही तो रब्बीचा टप्पा 10,000 रुपये हेक्टरी तो पूर्ण केला, हे केला. त्याची सुद्धा वास्तविकता मी आता रोज ग्रामीण भागामध्ये डोअर टू डोअर फिरतोय, लोकांमध्ये जातोय. त्याची सुद्धा वास्तविकता अशी आहे, एका घरात जर 4 खाते असतील तर एका खात्यामध्ये आले आणि 3 खात्यामध्ये आले नाही, म्हणजे एका कुटुंबातल्या 3 शेतकऱ्यांना ते पैसे अजूनही मिळालेले नाहीत. ही त्याची वास्तविकता आहे. माझ्या मोबाईलवरती आलेले अनेक मेसेज दाखवतो, अतिवृष्टीचे पैसे त्याला आले, मला आले नाही, शेजारच्याला आले पण अजून माझ्या खात्यात आले नाही. म्हणून अनेक ठिकाणी तहसीलमध्ये लोक रांगा मारताना दिसतात. मुळात शेतकऱ्यांची इतकी थट्टा का करता? उद्योगपतींचे कुठले बिल तुम्ही थांबवले? कुठले मोठमोठे टेंडर थांबवता? नाहीत थांबवत ही लोक. परंतु शेतकरी गांभीर, बरं आजची तर हाईट आहे, म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत, अनेक ठिकाणी पॅकेजचे पैसे पोहोचलेले नाहीत. यावर सभागृहामध्ये चर्चा सुरू असताना सत्ताधारी पक्षाचे मंत्रीच त्या ठिकाणी उपस्थित नाहीत, म्हणजे किती गंभीर बाब आहे हे लक्षात घ्या. म्हणजे हे शासन शेतकऱ्यांचं असू शकत नाही. यांना फक्त निवडणुकीपुरता शेतकऱ्यांचा मुद्दा महत्वाचा वाटतो. आजही आपण जर पाहिलं असेल तर गावखेड्यातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. कापूस विकता येत नाही, कापूस कसा विकावा यासाठी शेतकरी चिंतेत आहेत. सीसीआय मार्फत खरेदीचे नियम इतके किचकट ठेवले की शेतकऱ्यांना चोर समजती का ही व्यवस्था? त्यामुळे या सरकारनं शेतकऱ्यांना आता अधिक फसवू नये. जे जाहीर केलेलं पॅकेज आहे ते पूर्ण देण्याची दानत तरी दाखवली पाहिजे. हाच माझा त्यांना ठाम हे इशारा आहे. ठीक आहे. माणिकजी, काय वाटतंय आता हे सगळं दिवसभर तुम्ही आज बघितलं असाल सभागृहामध्ये काय झालं ते? सकाळपासून एक माहिती येते, मग ती नाकारली जाते, मग चर्चा होतात, विरोधकांकडनं आरोप होतात, सत्ताधाऱ्यांकडनं उत्तरं दिली जातात. शेतकऱ्यांना 50% पण मदत अजून पोहोचत नाहीये. अगदी बरोबर येत आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे. राज्यामध्ये शेतकरी हा म्हणजे अत्यंत खालच्या दर्जाचा झालेला आहे आज, ज्याला आपण अन्नदाता म्हणतो, ज्याला देशाचा अन्नदाता, कृषीप्रधान भारत. आणि ह्या कृषीप्रधान भारतातल्या एक महाराष्ट्र नावाचं राज्य आहे. ह्या महाराष्ट्रामध्ये रोज 10 आमचे शेतकरी फाशी घेऊन मरतात, तरी न विरोधी पक्षाला याची कळकळ आहे, न सत्ताधारीला यांची कळकळ आहे. सत्तेवर गेलं की सगळे आम्हाला विसरतात, विरोधामध्ये असले की सगळे आमच्या सोबत असतात. मात्र हे आमचं वास्तविकता दुखणं आहे. माणिकजी, मला एक सांगा, ग्रामीण भागात आहात तुम्ही, काय परिस्थिती आहे? म्हणजे शेतकरी काय सांगतात तुम्हाला? आता कपिलजींनी सांगितलं तेच सांगतात की याच्यापेक्षा दारुण परिस्थिती आहे? नाही, कपिलजीने सांगितलं तेच सांगतात. याच्यापेक्षा भयानक परिस्थिती ग्रामीण भागामध्ये आहे. आज रात्री मला शेतामध्ये दारं धरायला जायचं होतं वास्तविक पाहता, परंतु तुमचा फोन आल्याच्या नंतर म्हणलं चला जय महाराष्ट्रावर चर्चा आहे, म्हटलं आपण जाऊया आणि पहिल्यांदा हे डिबेट अटेंड करूया. एवढी भयानक परिस्थिती आहे ग्रामीण भागामध्ये. आज शेतकऱ्यांचा कापूस घरामध्ये आहे आलेला कसा तरी ते हिकावतं, सीसीआयचे अधिकारी वेगवेगळे निकष लावतात. बरं, यांचं सोयाबीनचे खरेदी केंद्र जे आहेत, सोयाबीनचे खरेदी केंद्र सगळा शेतकऱ्याचा माल बाजारामध्ये विकल्याच्या नंतर आजच यांचे युतीचे मंत्री प्रकाशदादा सोळंके यांनी सभागृहामध्ये सभागृहात मुद्दा उपस्थित केला सोयाबीन खरेदीचा. म्हणजे जे काय पॅकेज होतं त्या पॅकेज मध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांनी घोषणा केली होती की आम्ही 32,000 कोटीचं पॅकेज दिलंय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना. परंतु त्याच्यामध्ये त्यांनी आवर्जून एक उल्लेख केला होता, एका हेक्टरला 17,000 रुपये आम्ही पीक विमा देऊ म्हणून. पण पीक विम्याचं काय झालं? मग हीच रक्कम आणि सगळ्याला सगळी आलेली नाही. आणि पीक विम्याचं तुम्ही काय कुठं घेऊन बसलात असं काही हे सत्ताधारी पार्टीचे आमदार खासदार आज आम्हाला म्हणायला लागलेले आहेत. म्हणजे राज्यातल्या शेतकऱ्यांचा उद्रेक होण्याचीच हे बघतायत का, वाट बघतायत का? हे मागचं बी जे त्यांनी पॅकेज दिलं
हे गुमान नाही दिलं. आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुण शेतकऱ्यांच्या मुलाने प्रत्येक मंडळ निहाय आंदोलन केलं. कुठलाही पक्ष ठीक आहे. नाही, संघटना नाही, शेतकरी हे म्हणून आम्ही खरं. रस्त्यावर आलो ठीक. आणि म्हणून यांना आम्हाला ती पॅकेज द्यावं लागले. आणि येणाऱ्या काळामध्ये यांनी ताबडतोब राहिलेले जे काय पॅकेज आहे ते द्यावं. आणि आता असंच शेतकऱ्याचे मुलं रस्त्यावर येतील आणि या आमदार मंत्री यांना प्रश्न विचारतील. पण थेट सवाल आहे प्रकाशजी तुम्हाला की सरकार आता काय शेतकऱ्यांची मुलं रस्त्यावर येण्याची वाट पाहते काय? उद्वेगातनं आलेला हा सवाल आहे. पण त्याच्याही पेक्षा एक गंभीर प्रश्न हा आहे की जेव्हा माहिती देण्याची वेळ येते तेव्हा सरकार दरबारी नेमकं चालतं काय? तिकडे कृषी खातं केंद्रामधलं तुमच्याच पक्षाकडे येते, ते सांगतं संसदेमध्ये की महाराष्ट्र सरकारचा प्रस्तावच आला नाही. मग महाराष्ट्रात गदारोळ. मग त्या खात्याचे मंत्री येऊन सांगतात नाही नाही प्रस्ताव आला होता, आमच्या खात्याकडनं चूक झाली, चुकीची माहिती दिली. आज माहितीच्या अधिकारामध्ये महाराष्ट्र सरकारमधला मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभाग सांगतो 1 अब्जची मदत आलेली आहे, ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांना 75,000च दिली. मग गोंधळ सुरू झाल्यावर मुख्यमंत्री सांगतात माहिती चुकीची दिली गेलेली आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जी जीवन मरणाची माहिती ठरू शकते ती माहिती एवढी चुकीची कशी काय देऊ शकते? इतका गलथान कारभार कसा काय चालू शकतो केंद्राच्या पातळीवर, राज्याच्या पातळीवर? एक लक्षात घ्या की मुख्यमंत्री सहायता कक्षामधनं जी मदत आहे ती फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही, इतर अनेक दैनंदिनीमध्ये अनेक मदतीची आपण हे करतो, आरोग्याची असेल, इतर काही मदत असतील, ह्या सगळ्या प्रकारच्या मदत जे आहेत ते मुख्यमंत्री सहायता कक्षामधनं होतात. फक्त शेतकऱ्यांचीच नाहीये. आणि तुम्ही ज्याबद्दलच्या माहितीचा उल्लेख केला तर राज्य माहिती अधिकाराचा, मुळात ती माहिती जी आहे ती चुकीची दिली गेलेली आहे. फक्त मला एक ह्याच्यामध्ये विचारायचं आहे, 106 कोटीची मदत जमा झालेली आहे. 106 कोटी आपण बाजूला ठेवूया. आजपर्यंत बघा या महाराष्ट्रामध्ये 2014 नंतर इथं आपले शेतकरी नेते पण आहेत आणि विरोधी पक्ष पण नेते आहेत. मी स्वतःही ग्रामीण भागातून येतो, मूळचा नांदेडचा आहे. जरी शहरी भागात राहिलं असं तरी माझी शेती आहे, मी शेती करतो. हे बघा 2014च्या नंतर महाराष्ट्रामध्ये आमच्या मराठवाड्यातील विदर्भातील शेतकऱ्यांना पीक विमा माहिती नव्हता. देवेंद्रजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीवर या पीक विम्यावरची चर्चा वेगळ्या करू आपण. मुख्यमंत्री सहाय्यता निधीवर ही बघा आकडेवारी समोर आहे. आकडेवारी 100 असा तो आकडा बाजूला ठेवता येणार सरकार नाही. 106 अब्ज. मी पूर्ण करतो आकडे. मी तुमचं प्रश्नाचं पूर्ण उत्तर देतो. मी थोडंसं सांगतो. म्हणजे 2014च्या नंतर आणि 2014च्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये मराठवाडा असेल की विदर्भ असेल, पीक विमा आम्हा शेतकऱ्यांना माहिती नव्हता. महाराष्ट्रात 2014च्या नंतर शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आपण आणलेल्या आहेत. शेततळे आहे, मागेल त्याला विहीर आहे, सौर पंप प्रकाशजी तेवढा वेळ नाहीये. आपण मुद्द्यावर येऊयात ना प्रकाशजी. ते आता हे काय प्रचाराची वेळ नाहीये. आपण मुद्द्यावर येऊयात. मला एक सांगा की 1 अब्ज कोटी रुपये, 1 अब्ज जेव्हा येतात तेव्हा 75,000च कसे काय जातात शेतकऱ्यांना? आपले शेतकरी नेते जे आहेत आदरणीय दादांनी जे आरोप केलेला आहे त्याला मला फक्त उत्तर द्यायचं. त्यांना त्याला उत्तर द्या, पण आधी या प्रश्नाचं उत्तर द्या, हे जास्त महत्वाचं आहे. एक लक्षात घ्या, 106 कोटी आपण जी मदत आहे ती मदत जी आहे फक्त शेतकऱ्यांसाठीची नाहीये. इतरही मदत आपण वैद्यकीय सहायता कक्षाकडून करतो. आणि जी आकडेवारी आली ती चुकीची आहे, त्याची चौकशी चालू आहे. बरं, लेट मी करेक्ट यू. मला माहित नाही की तुम्ही ते वाचलं होतं की नाही, ते वाचून दाखवते मी तुम्हाला. पहिला प्रश्न असा होता प्रकाशजी, ऑक्टोबर 2025 या महिन्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या बँक खात्यात किती रुपये जमा झाले? दिलेलं उत्तर 106 कोटी. आणि दुसरा प्रश्न हा खूप स्पेसिफिक आहे, जमा झालेल्या रकमेपैकी किती रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले? 75,000. आता याचा अर्थ तुम्ही आरोग्यासाठी, ऍक्सिडेंटसाठी, इतर कुठल्या कारणासाठी जी मदत दिली गेली असेल त्याचा याच्यामध्ये समावेश नाहीये. इथे फक्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा स्पेसिफिक प्रश्न होता. मदत करणारं जे तुम्ही कक्ष म्हणतात तुमचाही मी गैरसमज दूर करतो. जी मदत मिळते शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्याकडनं मिळते, मदत पुनर्वसन खात्याकडनं मिळते, असे असंख्य खाते आहेत ज्यांच्या मार्फत शेतकऱ्यांना ही मदत मिळते. त्यातली मिळालेली मदत ही 14,000 कोटी आहे. ज्या ठिकाणी शेतकऱ्याच्या ठिकाणी जीवितहानी झालेली आहे त्या ठिकाणी स्वतः कलेक्टर 4 लाखाची मदत दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी इन्सिडेंट झाला, पंचनामा ताबडतोब करून त्या ठिकाणी मदत मिळते. हे तुम्ही सहायता कक्षाला फक्त तुम्ही बघू नका की फक्त शेतकऱ्यांना मदत करते. शेतकऱ्यांना मदत करणारे मंत्री
असं आहे अनेक प्रकाशजी, खाती आहेत, प्रकाशजी त्या प्लीज, खात्याच्या असं आहे माध्यमातून याच्यामध्ये मदत की 1 ऑक्टोबर महिना हा का विचारला गेला असावा? सप्टेंबरमध्ये जी दाहक दृश्य मराठवाड्यामधनं, विदर्भामधनं, उत्तर महाराष्ट्रामधनं समोर आली होती, त्या दृश्यांनी अवघा महाराष्ट्र विचलित झाला होता. म्हणून मदतीचा ओघ वाढू लागला होता आणि मदत देण्यासाठीचा सगळ्यात सोयीस्कर किंवा सगळ्यात सुरक्षित मार्ग, विश्वासार्ह मार्ग कुठला? मुख्यमंत्री सहाय्यता निधी. त्याच्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर मदत गोळा झाली होती ना. ती मदत ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे सरकारचं कर्तव्य आहे. आणि जर स्पेसिफिक प्रश्नाचं उत्तर 75,000 रुपये मिळत असेल तर मग प्रश्न उपस्थित होणार. त्यामुळे तुम्ही असं सांगू नका आम्हाला की या आकड्यांकडे लक्ष देऊ नका म्हणून. मग हे स्पष्टपणे सांगा की आमचा विभाग आकडेवारी देण्यात सपशेल चुकलेला आहे, सपशेल गलथालपणा केलेला आहे त्यांनी म्हणून. ऑक्टोबर महिन्यामध्ये मदत पुनर्वसन खात्याकडनं, SDRF कडनं शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे. सुरुवातीला 8,500 रुपये मिळालेली आहे. त्याच्यानंतर दिवाळीमध्ये ज्या शेतकऱ्यांना रब्बी पिकाची विशेष पॅकेज आपण घोषणा केली होती 10,000 रुपये, ते देखील आपण दिलेले त्या पॅकेजचा आणि सहाय्यता निधीचा कुठे संबंध होता? ते पॅकेज काय मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडनं होतं काय? काय सांगताय प्रकाशजी? चला कपिलजी बोला. सहायता कक्ष निधी हा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत देऊ शकत नाही, कारण ही मदतीची ही प्रक्रिया आहे, हे टेक्निकल गोष्टी आहेत. म्हणजे हे काय सांगताय तुम्ही प्रकाशजी? तुम्हाला तरी पटते का तुम्ही काय सांगते? म्हणजे तुम्ही लोकांकडनं मदत गोळा करणार शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे. जर तुम्हाला आठवत नसेल तर मी तुम्हाला आठवण करून देते. त्या महिन्यांमध्ये जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री वेगवेगळ्या कार्यक्रमांना जात होते, लोक त्यांच्याकडे मदतीचे धनादेश सुपूर्द करत होते. कशासाठी? मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी. विसरलात का तुम्ही? फार लांबचं नाहीये हे. काय सांगताय तुम्ही? ते सगळं फक्त शेतकऱ्यांसाठी नसतं. कपिलजी आता प्रकाशजी, सरकारने मदत, एक मिनिट आता बोलू देत कपिलजींना. बोला कपिलजी. पूर्ण ऐका. सरकारने केलेली मदतीची घोषणा, ही मदत ती मुख्यमंत्री सहायता कक्षाकडून मिळालेली असो की अन्य इतर मदत पुनर्वसन खात्याकडून मिळालेली असो की अन्य इतर खात्याकडून, ती मदत ही सरकारची असते. हे लक्षात घ्या तुम्ही. त्याला फाटे फोडू नका तुम्ही. मुख्यमंत्री सहायता कक्ष मदत पुनर्वसन हे कुठलं आहे? एक मिनिट त्यांना पूर्ण करू दे. त्याला फाटे फोडू नका. आणि काय होतं, हे भ्रमित करणाऱ्या गोष्टी आहेत. मला सांगा, 14,000 कोटीची मदत मुख्यमंत्री सहायता कक्षाकडून झाली आहे का? ही मदत झाली सरकारकडून. प्रकाशजी एक मिनिट त्यांना बोलू देत. वेळ संपलाय माझ्याकडचा. प्रकाशजी एक मिनिट थांबा. कपिलजी बोला, तुम्ही सुरू करा. प्रकाशजी थांबा. नाही असं नाही, सगळ्यांना मिळायला पाहिजे. बराच वेळ झाला. कपिलजी बोला. प्रकाशजी जे काही बोलतात ते त्यांच्या उत्तर देण्याच्या पद्धतीमध्येच प्रचंड अपराध, म्हणजे भांबल त्यांची उडालेली दिसते. 32,000 कोटीचं पॅकेज जाहीर करत असताना पत्रकार परिषदेतच महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी ठामपणे सांगितलं होतं की आम्ही ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात टाकू. आता दिवाळी होऊन 2 महिने झाले, अर्धे पैसे सुद्धा अजून पोहोचलेले नाहीत. परंतु महाराष्ट्रातल्या ज्या सामान्य जनतेनं आपल्या भावना प्रदान करून, आपल्या भावनांना वाट मोकळी करून मुख्यमंत्र्यांच्या हाती पैसे दिलेत. मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पैसे दिले. आपण वाचून दाखवल्याप्रमाणे अत्यंत स्पेसिफिक माहिती वैभव कोकाट यांच्या माहितीच्या अर्जाला आलेल्या उत्तरामध्ये आहे की ऑक्टोबर 2025 महिन्यात किती पैसे जमा झाले, तर 1,06,57,00,000 96,331 रुपये जमा झाले. दुसरा स्पेसिफिक प्रश्न होता की या रकमेपैकी किती पैसे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले, तर त्यामध्ये फक्त 75,000 रुपये दिले गेले. अशा पद्धतीचं उत्तर सरकारनं दिलेलं आहे. म्हणजे हे नुसतं उत्तर नाही, तर या महाराष्ट्रातल्या ज्या जनतेनं शेतकऱ्यांची भयावह परिस्थिती पाहून आपल्या भावना शेतकऱ्यांसाठी निधी देऊन, प्रचंड भावना त्या ठिकाणी त्या लोकांच्या होत्या. शेतकऱ्यांना पैसे दिलेत, कोणी आपल्या लग्नाचा खर्च दिला, कोणी आपली जमापुंजी दिली, लहान लहान मुलांनी सुद्धा आपल्या पिगी बँक मधले पैसे त्या ठिकाणी दिले. त्या भावनांशी सुद्धा खेळण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. शेतकऱ्यांचं जगणं आता तरी या सरकारनं मान्य करावं. शेतकऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांना निधी देणाऱ्या लोकांच्या, नागरिकांच्या भावनांचा खेळ करणं आता तरी सरकारनं थांबवलं पाहिजे. आणि 32,000 कोटीचं पॅकेज फसवा आहे हे भाजपच्या लोकांनी आता तरी मान्य केलं पाहिजे. अजूनही गाव खेड्यातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत भयावह आहे. त्यांच्याकडे कापूस वेचणीला पैसे नाहीत, कापूस वेचला तर विकायला न्यायसाठी पैसे नाहीत, आणि विकायला नेला तर CCIचे किचकट नियम त्यांना तो कापूस शांतपणे विकू देत नाहीत. अशा अनेक अडचणींचा शेतकरी सामना करतोय. आणि सरकार मायबाप असते. कृषीप्रधान देशात हे सरकार जर शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत असेल, शेतकऱ्यांच्या
आणि ऑक्टोबर महिन्यातले पैसे शेतकऱ्यांसाठीच आले हे सांगायला का वेगळ्या ज्योतिषाची गरज आहे का हो? ऑक्टोबर महिन्यात जर 106 कोटी रुपये दिले असतील लोकांनी ठीक आहे. मुख्यमंत्री सहायता निधीत, ते शेतकऱ्यांची परिस्थिती निश्चितपणे पाहून दिलेले आहेत. हे शेतकऱ्यांसाठीच काय या होते आणि लोकांना ते समजत नाही? शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं अपेक्षित होतं. कदाचित ते किती पोहोचलेत याचा आकडा मुख्यमंत्री सांगतात, त्याप्रमाणे चूक असेल बरोबर असेल योग्य आकडा ते देतील आपल्याला, पण शेतकऱ्यांसाठी स्पेसिफिक किती मदत पोहोचली याचा आकडा समोर येणं हे गरजेचं आहे, कारण तो जनतेनं शेतकऱ्यांसाठी दिलेला पैसा होता. आता याच्या पुढे जाऊन सांगायचं तर मुळात एवढ्या चर्चा जेव्हा आपण करतो त्यावेळेस एक गोष्ट आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवायला पाहिजे की महाराष्ट्रातला काय आणि देशातला काय हा शेतकरी आपला पोशिंदा आहे. मगाशी माणिक सर त्यांना अन्नदाता म्हणत होते, पण आपण त्याच्या पुढे जाऊन म्हटलं पाहिजे पोशिंदा आहे तो आपल्या सगळ्यांचा. आणि या पोशिंद्याला एखाद्या नॅचरल कलॅमिटीमधून, नैसर्गिक आपत्तीमधून सावरण्यासाठी जी किमान मदत देणं गरजेची आहे ती मदतही देणं आपण शक्य होत नसेल ना सरकारला, आणि त्याच्यासाठी सामाजिक दबाव वाढत नसेल तर कृतज्ञ आहोत आपण त्या पोशिंद्याप्रती. ही कृतज्ञता जपायची आहे का? ही कृतज्ञता आपल्याला पुढच्या पिढीला द्यायची आहे का? याचा विचार व्हायला पाहिजे. शेतकऱ्यासाठी मदत ही त्याचा हक्क आहे आणि तो हक्क त्यांना जी गरज आहे, जेव्हा गरज आहे त्या वेळेतच पोहोचला पाहिजे. तो पोहोचत नसेल तर शेतकऱ्याच्या उद्रेकाची वाट पाहता कामा नये. आज जी मागणी होतीये त्या मागणीनुसार आणि जे सरकार आश्वासन देतंय त्यानुसार पुढच्या 10-15 दिवसात तरी ही मदत शेतकऱ्यांपर्यंत, त्यांच्या खात्यापर्यंत पोहोचू देत, इतकीच अपेक्षा करूया. आपण सगळेजण या कार्यक्रमात सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. आणि यानंतर या विशेष चर्चेमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.